नमस्कार. आज दिनांक 19 मार्च 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी 10वा हप्ता वाटप संदर्भात अत्यंत जबरदस्त माहिती आपल्याकडे आलेली आहे व महिलांना रंगपंचमीची मोठी खुशखबर जी आहे ती मिळणार आहे आणि सोबतच ₹2100 वाटप संदर्भात अखेर आदेश आलेले आहेत. परंतु कोणत्या महिलांना हे पैसे मिळणार, कोणत्या महिला वंचित राहणार, संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन आले असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीची नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आज आहे रंगपंचमी आणि लाडक्या बहिणींना रंगपंचमीची मोठी खुशखबर आलेली आहे. ती म्हणजे 10वा हप्ता वाटप संदर्भात हप्त्याची तारीख ठरलेली आहे मित्रांनो. आता याच फिक्स तारखेला तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार व सोबतच 10वा हप्ता नेमकं किती जमा होणार, ₹2100 जमा होणार की ₹1500 जमा होणार, त्याच्याविषयी देखील अखेर सर्व स्पष्ट अपडेट आपल्याकडे आलेले आहेत व तीच अपडेट आपण तुम्हाला यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत. तर आज रंगपंचमीनिमित्त महिलांसाठी मोठा लाभ जो आहे तो मिळणार आहे. 5 गिफ्ट जे आहे ते सरकारने जाहीर केलेले आहेत. अतिशय मोठे 5 जबरदस्त गिफ्ट जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. परंतु यासाठी तुम्हाला काय करायचे, काय केल्याच्या नंतर हे 5 गिफ्ट तुमच्या खात्यावर जमा होतील व सोबतच कोणत्या महिला या गिफ्टपासून वंचित राहतील तीही माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही व तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. तर सर्व बहिणींना सर्वात अगोदर लाडक्या बहिणींना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज रंगपंचमी आहे मित्रांनो आणि या शुभ मुहूर्तावर तुमच्यासाठी अतिशय जबरदस्त अपडेट घेऊन आलेलो आहोत आपण. चला तर कुठल्याही प्रकारचा उशीर न करता अपडेट जाणून घेऊया. तर आज दिनांक 19 मार्च महिलांसाठी अत्यंत मोठी व आनंदाची बातमी आलेली आहे आणि बातमी अशी आहे मित्रांनो, 10वा हप्ता वाटप संदर्भातच अपडेट आलेली आहे. कोणत्या महिलांना आता हप्ता मिळणार, कोणत्या महिला योजनेतून वगळण्यात येणार, त्याच्याविषयीची सर्व डिटेल यादी आपल्याकडे आलेली आहे व सोबतच 10व्या हप्त्याची एक्झॅक्ट नवीन तारीख जी आहे ती सुद्धा जाहीर झालेली आहे. आता या फिक्स तारखेलाच तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत आणि सर्वात अगोदर आपण ती माहिती तुम्हाला तर देतच आहोत. सोबतच आता ही तारीख जी नवीन तारीख झालेली आहे, आता या तारखेशिवाय दुसरी तारीख जी आहे ती अजिबात बदलणार नाही. चला तर ही नवीन तारीख आपण पाहूया. त्याच्या अगोदर प्रत्येक महिन्यात हप्ता वाटण्यास उशीर होतो, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय फक्त लाडक्या बहिणीसाठीच आहे आणि हा निर्णय किती बहिणीसाठी फायदेशीर ठरणार व किती हा निर्णय तोट्यात होणार, तर ती संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. तर 5 मोठे गिफ्ट जाहीर कशामुळे होणार आहे, तर यासाठी तुम्हाला जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते की लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा वर्धापन दिन जो आहे तो साजरा होत आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त लाडक्या बहिणींना गिफ्ट जे आहे ते 5 मोठे गिफ्ट मिळणार आहेत. यामधील तुम्हाला हे गिफ्ट मिळणार का, तर हे पहा, तुम्हाला सुद्धा हे गिफ्ट मिळणार आहेत, परंतु तुम्हाला काही अटी व शर्ती ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला 1 ते 2 अतिशय महत्त्वपूर्ण गोष्टी करून टाकायच्या आहेत, तरच तुम्हाला हे 5 मोठे गिफ्ट जे आहे ते मिळून जाणार आहेत. चला तर आता गिफ्ट क्रमांक 1 पाहूया आपण. तर पहिले गिफ्ट सर्वांना आहे ती म्हणजे काय, तर ₹2490 गॅस सिलेंडरची सबसिडी जी आहे ती अन्नपूर्णा योजना दुसरा टप्पा असणार आहे. ही तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. परंतु यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, ते म्हणजे काय, तर सर्वात प्रथम म्हणजे तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असेल तरच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. यासाठी तुमच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असणे आवश्यक आहे आणि सोबतच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील घेतलेला असायला पाहिजे, तरच तुम्हाला ₹2490 मिळणार आहेत. आणि हा गॅस जो आहे तो बुकिंग करून भरायचा आहे. तुम्हाला ₹2490 3 महिन्याची सबसिडी जी आहे ती तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. आता गिफ्ट क्रमांक 2 आहे मित्रांनो, 10वा हप्ता किती येणार, तर 10वा हप्ता जो आहे तो ₹2100 बहिणीच्या खात्यावर जमा होणार. हीच सर्वात मोठे गिफ्ट बहिणीसाठी ठरणार आहे, कारण की आतापर्यंत भरपूर दिवस झाले लाडक्या बहिणींना ₹2100ची ओढ लागलेली होती आणि ती ओढ आता अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि 10वा हप्ता जो आहे तो ₹2100 जमा होणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची आता अडचण येणार नाही आणि या 10व्या हप्त्याची तारीख देखील तुम्हाला मी व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे. त्याच्यानंतर तिसरं क्रमांकाचं गिफ्ट आहे मित्रांनो, सर्व बहिणींना अतिशय उपयुक्त ठरणारं गिफ्ट देखील आपण म्हणू शकतो. ती म्हणजे काय, तर 30 प्रकारचे नवीन भांडी संच जो आहे तो तुम्हाला मिळून जाणार आहे आणि हा भांडी संच मिळण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, तर याविषयी अर्ज जो आहे तो तुमच्या जवळच्या ऑनलाईन सेतू केंद्रामध्ये अर्ज करायचा आहे आणि त्या ठिकाणी अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा 30 प्रकारची नवनवीन भांडी जी आहे ते मिळून जाणार आहेत. याच्यानंतर आता चौथा आणि 5वं गिफ्ट जे आहे ते अतिशय स्पेशल गिफ्ट असणार आहे. ही कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बहिणी या गिफ्टपासून वंचित राहणार ते देखील जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते.
चला तर आता चौथं आणि पाचवं गिफ्ट नेमकं कोणतं आहे ते आपण व्हिडिओच्या पुढे पाहूयाच. आता सर्वात अगोदर म्हणजे ज्या महिला सर्व नियम पूर्ण करतील जे अदिती तटकरे यांनी सांगितलेले आहेत व सोबतच नवीन नियम काही जाहीर झालेले आहेत. ते नवीन नियम तर आपण पाहणारच आहोत, परंतु त्याच्या अगोदर सर्व नियम जर तुम्ही पूर्ण करत असाल तर एकूण 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि या 20 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे म्हणजे 10वा हप्ता जो आहे तो जमा होऊन जाणार आहे. आणि हा हप्ता जमा होण्यासाठी नेमकं कोणते 20 जिल्हे आहेत मित्रांनो, त्या 20 जिल्ह्यांची आपण परिपूर्ण यादी ज्याची ऑफिशियल यादी आपण पाहणार आहोत. या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर 10वा हप्ता जो आहे तो मिळून जाणार आहे. समोर तुम्ही पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा आपल्या समोर आहे आणि यामधील एकूण 20 जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला देणार आहोत. या 20 जिल्ह्यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित होणार आहे. आणि 10व्या हप्त्याची एक्झॅक्ट तारीख देखील मित्रांनो तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो, ती म्हणजे येत्या 2 दिवसातच मित्रांनो, म्हणजे 21 ते 22 मार्चपासूनच तुमच्या खात्यावर 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. याचे महत्त्वपूर्ण व मोठे कारण म्हणजे काय, तर दरवेळेस हप्ता वाटण्यास उशीर होत असतो आणि ह्या उशिरामुळे बहिणी ज्या आहेत त्या नक्कीच बहिणींना टेन्शन येत असते आणि हेच टेन्शन कमी करण्यासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे. आता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जो आहे जो की 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे, तो आता येत्या 2 दिवसाच्या आत बहिणीच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात होणार आहे. व यामधील सर्वात अगोदर जिल्हे कोणते असणार आहेत, तर सर्वांचे आवडते जिल्हे असणार आहेत मित्रांनो, किंवा आपण म्हणू शकतो सर्वात अधिक लोकसंख्या ज्या जिल्ह्यांची आहे तर त्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जे आहेत ते सर्वात अगोदर मिळून जाणार आहेत. तर यामधील सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो, सर्वांचा आवडता रायगड जिल्हा आहे मित्रांनो. याच्यानंतर पुणे आहे, याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोबतच इकडं साईडला जर पाहिलं तर धाराशिव आहे आणि सोलापूर आहे. तर अशा पद्धतीने एकूण 15 ते 20 जिल्हेची यादी जाहीर झालेली आहे आणि या लोकसंख्येच्या अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित होणार आहे. आणि कारण की विषय काय होतो, दरवेळेस हप्ते वाटण्यास पुणे आणि रायगड या ठिकाणी प्रचंड प्रमाणात उशीर होत असतो व महिलांना अडचणी येत असतात. त्यामुळे आता हप्ता वाटपचे 8 ते 10 दिवस अगोदरपासूनच स्टेप बाय स्टेप हप्ता वाटप जे आहे ते सुरू होणार आहे आणि 1 तारखेपर्यंत तर सर्व महिलांना हप्तेसुद्धा मिळून जाणार आहेत. आणि ही अपडेट मित्रांनो यूट्यूबवर आपण सर्वात अगोदर देत आहोत, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर लगेच करून टाकायचं आहे. चला तर आता महत्त्वपूर्ण म्हणजे काही तासांपूर्वीच मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीत नेमकं 3 मोठे निर्णय कोणते घेतलेले आहेत ते आपण जाणून घेऊया. हे निर्णय बहिणीसाठी अतिशय परिणामकारक ठरणार आहेत आणि बहिणीसाठी फायदेशीर सुद्धा ठरणार आहेत. तर यातील पहिला निर्णय जो आहे तो सर्वात पहिला निर्णय मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे, तो म्हणजे काय, तर 2100 रुपये वाटप करण्यासंदर्भात. आतापर्यंत भरपूर दिवस झाले बहिणी 2100 रुपयाची वाट पाहत होत्या, परंतु आज अखेर तो दिवस आलेला आहे की ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी आणि अदिती तटकरे ताईंनी सांगितलेलं आहे की आम्ही बहिणीला लवकरच 2100 देणार आहोत. म्हणजेच काय, तर तुम्हाला 10वा हप्ता जो आहे तो 2100 रुपये मिळणार आहे आणि हा हप्ता तुमच्या खात्यावर येत्या 2 दिवसात जमा होत आहे. मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहिती असेलही की पैसे जे आहेत ते काही बँकांमध्ये अतिशय लवकरात आणि वेळेवरच असतात. तर त्याचे कारण म्हणजे काय, तर त्या बँका सरकारी असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा अडथळा किंवा अडचण त्यामध्ये येत नाही व त्यांना सर्वात अगोदर पैसे जे आहेत ते मिळून जात असतात. तर यामधील 5 बँका महत्त्वपूर्ण ठरणार आहेत मित्रांनो. या 5 बँकेमध्ये सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित होणार आहे. यातील पहिली बँक आहे ती म्हणजे भारतीय डाक इंडिया पोस्ट पेमेंट बँकची बँक आहे मित्रांनो. या बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित होऊन जाणार आहे. याच्यानंतर दुसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक, ही सुद्धा सरकारी बँक आहे मित्रांनो. या बँकेत जर खाते असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ जो आहे तो सर्वात अगोदर मिळून जाणार आहे. याच्यानंतर तिसरी महत्त्वपूर्ण बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया. या बँकेत जर तुमचे खाते असेल तरी सुद्धा तुम्हाला लाभ जो आहे तो सर्वात अगोदर मिळून जाणार आहे. याच्यानंतर HDFC बँक, ते सुद्धा तुमचे खाते असेल तर तुम्हाला थोडंसं लेट येणार आहे, परंतु येणारच आहे. काय विषय होतो, सरकारी बँका असतील तर लाभ जो आहे तो सर्वात अगोदर जो आहे तो वितरित होत असतो आणि जर दुसऱ्या बँका असतील तर थोडासा उशीर होतो, 1-2 दिवसाचा गॅप जो आहे तो नक्कीच पडू शकतो. त्यामुळे तुमचे कोणत्या बँकेत खाते असेल तर तुम्हाला लाभ मिळणार, तर ते तुम्हाला माहिती झालेली आहे. आता सर्वात महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे मित्रांनो काय, तर बहिणीसाठी 3680 कोटी एवढा प्रचंड मोठा निधी जो आहे तो मंजूर झालेला आहे. म्हणजेच काय, तर आता 2100 रुपयेच वाटप होणार, ही गोष्ट आता सर्वांना स्पष्ट झालेली आहे व 2100 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. परंतु या 5 अटी जर तुम्ही पूर्ण नाही केल्या तर मग मात्र तुम्हाला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. चला तर या 5 महत्त्वपूर्ण अटी कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार का नाही ती गोष्ट तुम्हाला समजून जाईल. तर आतापर्यंत बहिणींना एकूण लाभ किती मिळालेला आहे मित्रांनो, तर 1500 गुणिले 7 म्हणजे एकूण 7 हप्ते तर अगोदर जमा झाले होते. आत्ताच रिसेंटली 8वा आणि 9वा हप्ता 3000 रुपये
जमा झालेला आहे. म्हणजे हे 10,500 अधिक 3,000 रुपये म्हणजे 13,500 रुपये, 13,500चा प्रचंड मोठा लाभ आतापर्यंतच्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेला आहे. त्याबद्दल बहिणींनी व्हिडिओला एक लाईक लगेच करायचा आहे. आणि आता वेळ झालेली आहे मित्रांनो, सर्वात मोठा हप्ता आतापर्यंत जो की हप्ता सर्व आतुरतेने वाट पाहत होत्या बहिणी, तो म्हणजे 2100 रुपयांचा हप्ता, 10वा हप्ता मित्रांनो. येत्या 2 दिवसाच्या आत तो हप्ता तुमच्या खात्यावर जमा होत आहे. आणि हा हप्ता जमा होण्यासाठी तुम्हाला नियम व अटी पालन करायचे आहेत. कारण की 10 जिल्ह्यामधून जवळपास भरपूर महिला ज्या त्या वगळण्यात आलेल्या आहेत व 2100 रुपयाचा तारीख तर तुम्हाला फिक्स सांगितलेलीच आहे. आपण चला तर आता भावाचे वचन आहे, आता उशीर नाही, आता होणार तर फक्त पैसेच वाटप होणार, अशा पद्धतीच्या मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे. आता अजिबात उशीर होणार नाही, आता तर फक्त तर पैसेच वाटप होऊन जाणार आहेत. चला तर ते पैसे तर वाटप होणारच आहेत, परंतु आता याच्या अगोदर सौर ऊर्जेवर चालणारी चूलसुद्धा म्हणजे बहिणीसाठी एक गिफ्ट ठरणार आहे. ती म्हणजे काय तर उन्हावर म्हणजे सौर ऊर्जा तर तुम्हाला माहिती असेलही, ज्याप्रमाणे सौर ऊर्जा विहिरी चालतात त्याचप्रमाणे आता सौर ऊर्जेवर चालणारी चूलसुद्धा बहिणीसाठी मोफत वाटप केली जाणार आहे. आणि यासाठी लवकरच अर्ज प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे. आणि अर्ज प्रक्रिया चालू झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. आणि अर्ज कुठे करायचा, कशा पद्धतीने करायचा, संपूर्ण माहिती आपण तुम्हाला लवकरच देऊन टाकणार आहोत. चला तर आता लाडकी बहीण योजनेसोबतच 2 नवीन योजना सुद्धा जाहीर झालेल्या आहेत. ती म्हणजे सिलाई मशीन योजना. 2400 महिलांना सिलाई मशीन जी आहे ती त्यांच्या जिल्ह्यानुसार वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि ह्या सिलाई मशीन जर तुम्हाला पाहिजे असेल तर यासाठी पात्रता आणि अटी काय लागतील तर हे पहा. सर्वात पहिली पात्रता आणि अट यांनी अशी ठेवलेली आहे, जर तुम्हाला सिलाई मशीन पाहिजे असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला असायला पाहिजेत. तुम्हाला कमीत कमी 2 हप्ते जे आहे ते मिळालेले असायला पाहिजेत. सोबतच तुमचे उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर तुम्हाला सिलाई मशीन चालवता यायला पाहिजे मित्रांनो. जर सिलाई मशीन तुम्हाला चालवता येत असेल तरच तुम्हाला सिलाई मशीन जी आहे ती वाटप केली जाणार आहे. अन्यथा सिलाई मशीन तुम्हाला वाटप केली जाणार नाही. तर आता याचे अर्ज कुठे करायचे आणि कशा पद्धतीने करायचे ते आपण जाणून घेऊया. तर हे पहा, अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात तुम्ही जाऊन अर्ज करू शकता. त्या ठिकाणी विचारा सिलाई मशीनचे अर्ज चालू झालेत का, झाले असतील तर त्वरित अर्ज करा. आणि अर्ज केल्याच्या नंतर तुम्हाला 8 ते 10 दिवसाच्या आत सिलाई मशीन जी आहे ती मिळून जाणार आहे. याच्यानंतर आता दुसरी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे काय मित्रांनो तर असणार आहे घरकुल योजना. घरकुल योजनेचा निधी काही महिलांना मिळालेला आहे, काही महिला वंचित आहेत, काही महिलांच्या नावावर अजूनही घरकुले मंजूर झालेली नाहीत. तर हे पहा, घरकुलाची नवीन यादी जाहीर होणार आहे. त्याच्या अगोदर तुम्हाला प्रस्ताव तयार करून ऑनलाईन सेतू केंद्रामध्ये जाऊन तिथे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे व सर्व डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या जमा करायचे आहेत. तुम्हाला सुद्धा 20 लाख घरकुल योजनेचा सहभागी तुम्ही नक्कीच होऊन जाणार आहेत. चला तर आता महत्त्वपूर्ण म्हणजे घरकुल योजनेसाठी पात्रता आणि अटी नेमकं काय लागणार आहेत व कोणत्या पात्रता अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत तरच तुम्हाला घरकुल मिळणार आहे. तर यासाठी सर्वात पहिली अट आहे ती म्हणजे काय तर तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे आणि सोबतच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतलेला असायला पाहिजे, तरच लाडकी बहीण म्हणून तुम्हाला हे घरकुल मिळणार आहे. याच्यानंतर दुसरी अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे काय तर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कुपन असायला पाहिजे. हे जर दोन्हीपैकी एकही कुपन असेल तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. याच्यानंतर तिसरी सर्वात महत्त्वपूर्ण अट ठेवलेली आहे ती म्हणजे तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे, तरच तुम्हाला घरकुल जे आहे ते मिळणार आहे. जर जमीन नाव नसेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीचे नाव जमीन असेल तर संमतीपत्र जे आहे ते तयार करून मिळते आणि त्यानुसार घरकुल जे आहे ते वाटप होऊन जात असतात. तर आता अन्नपूर्णा योजनेच्या गॅस संदर्भात महिलांचे भरपूर प्रश्न होते. जर आमच्या अटी नेमकं काय आहेत व पात्रता अटी आम्ही कशा पद्धतीने पूर्ण करायच्या तर हे पहा, अतिशय सोप्या अटी आहेत. उज्ज्वला गॅसचे कनेक्शन असणे तुमच्या कडे गरजेचे आहे. सोबत तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. आणि लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुम्ही असायला पाहिजेत, तरच तुम्हाला याचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे व सर्व गोष्टी ज्या त्या क्लिअर कट होऊन जाणार आहेत व 2,490 रुपयाची सबसिडी तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे. आता महत्त्वपूर्ण म्हणजे जुने नियम व अटी रद्द झालेले आहेत मित्रांनो. 5 नवीन नियमात जर तुम्ही नाही बसलात तर योजनेतून तुम्ही बाहेर होणार आहात. चला तर हे 5 नवीन मोठे नियम नेमकं कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. या नियमाच्या अंतर्गत जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो परिपूर्ण लाभ मिळणार आहे. अन्यथा 1 रुपया सुद्धा तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. सर्वात पहिला नियम यांनी ठेवलेला आहे तो म्हणजे आधार कार्ड नियम मित्रांनो. आधार कार्ड तर लिंक सर्वांनी केलेले असेलही, परंतु आता यामध्ये एक नवा नियम अपडेट झालेला आहे. तो म्हणजे काय तर तुमच्या आधार कार्ड आणि बँक पासबुकवर एक सेम नाव असायला पाहिजे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा इथून पुढचा 10वा हप्ता मिळून जाणार आहे, अन्यथा मिळणार नाही. याच्यानंतर दुसरा नियम म्हणजे ई-के-वाय-सी जी आहे ती लवकर ई-के-वाय-सी जी आहे ती सुरू होत आहे मित्रांनो. ई-के-वाय-सी जर तुम्ही केली तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा अजिबात लाभ मिळून जाणार नाही.
ह्याच्यानंतर तिसरा मोटार वाहन नियम आहे, म्हणजे जर तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जातो. इथून पुढचा लाभ मिळणार नाही, कारण की चारचाकी वाहन असेल म्हणजे तुमचे उत्पन्न चांगले असेल आणि या कारणास्तव आता तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर तुमच्याकडे चारचाकी वाहन असले तर लाभ मिळणार नाही आणि नसेल तर लाभ मिळून जाणार आहे. तर आता टॅक्स भरणा नियम म्हणजे काय मित्रांनो, तर ज्या महिला टॅक्स भरत असतात तर अशा महिलांसाठी अडचण नक्कीच निर्माण झालेली आहे व ज्या महिला टॅक्स भरतात त्या महिलांना इथून पुढचा 10वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा अजिबात मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही टॅक्स भरत आहात की नाही कमेंटमध्ये लगेच सांगू शकता. महत्त्वपूर्ण म्हणजे 5वा सर्वात महत्त्वपूर्ण नियम आहे. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ पाहिजे असेल तर इतर कुठल्याही योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला नसायला पाहिजे. मग ती निराधार योजना असेल, संजय गांधी योजना असेल किंवा इतर कुठली योजना असेल तर तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतलेला असायला पाहिजे, तरच तुम्हाला 10वा हप्ता जो आहे तो मिळून जाणार आहे. योजना भारी आहे मित्रांनो, परंतु नियम व कायदे कडक झाल्यामुळे 52 लाख महिला ज्या आहेत त्या बाहेर पडणार आहेत आणि या महिलामध्ये तुमचा नंबर नसायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही सर्व अटी ज्या आहेत त्या एकदा व्यवस्थितरित्या ऐका आणि त्या अटी आपण पूर्ण करत आहोत का हे स्वतःला विचारा. जर सर्व अटी पूर्ण करत असताल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे व 52 लाख महिला ज्या बाहेर निघणार आहेत त्यामध्ये तुमचे नाव अजिबात नसणार नाही. आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे एप्रिल महिन्याचा जर हप्ता पाहिजे असेल तर बहिणीसाठी मोठा धक्काच बसलेला आहे, तो म्हणजेच 52 लाख महिला बाहेर होणार. यासाठी सर्व वरील अटी तुम्ही पुन्हा एकदा ऐका आणि सर्व गोष्टी क्लिअर करा. तुम्ही जर सर्व गोष्टी क्लिअर करत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळून जाणार आहे, अन्यथा लाभ मिळणार नाही. व अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि एक छान अशी कमेंट करा. धन्यवाद सर, आम्हाला तुमची माहिती आवडली. कारण की काय विषय होतो, आपण अपडेट यूट्यूबवर सर्वात अगोदर देत असतो आणि ही माहिती देखील सर्व आपल्या सबस्क्रायबरला नक्कीच आवडत असते. आणि स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.